लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत, तसंच जागा वाटप आणि इतर चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना दिसते। आपल्यासोबत बच्चूभाऊ कडू आहे। बच्चूभाऊ, काय सांगाल? तुम्ही महायुतीमध्ये आहे, तुमची काही वाटाघाटी झाली, तुमचं काही लोकसभेमध्ये आम्ही महायुतीमध्ये आहे नाही आहे हा सध्या मला वाटतं संभ्रमित असणारा प्रश्न आहे। आम्ही आमची तयारी केलेली आहे। प्रत्येक विचारलं तर सोबत, चर्चा झाली तर, नाही झालं तर विरोधात मी खासदार हे अभियान राबवू। एका मतदारसंघात 200-300 उमेदवार उभे करण्याची आमची तयारी आहे। त्याची अर्धा टप्पा पूर्ण झालेला आहे, समोरचं पाऊल टाकू। हे उमेदवार करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी, म्हणजे मीटिंग वगैरे सुरू झाल्या 200-300 झाल्या। आमचं असं म्हणणं आहे की हा मूलभूत अधिकार आहे मतदाराचा। माझं मत कुठं गेलं मला समजत नाही, ते भेटलं पाहिजे ना पाहिले। आणि ते जर भेटतच नसेल तर या देशामध्ये लोकशाही संपली असं होईल। माझं मत मला पाहायला भेटलं पाहिजे, म्हणून प्रत्येक मतदारसंघात 300 ते 400 उमेदवार आम्ही टाकू। मग निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यावं लागेल। हां, ते झालं तर सगळ्यात मोठं आम्ही जिंकलो असं समजू। लोकशाही जिवंत ठेवण्यात प्रहारची भूमिका ही सगळ्यात समोर राहील, अशी दिशा असं राहील। भाऊ, एकंदर परिस्थिती जर बघितली तर महाराष्ट्रामध्ये सरकार बनवण्यामध्ये तुमच्या पक्षाचा सुद्धा मोठा वाटा आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या सोबत होते, पण आत्ता जेव्हा लोकसभेच्या निवडणुका तुम्हाला विचारलं जात नाही किंवा बैठकीला बोलवलं जात नाही, असं तुम्ही? मला ते काही, माझं काय म्हणणं आहे का आम्ही काही तो धंदा करत नाही आणि आम्हाला ती काही सवय नाही आहे का पाजा भाव आमचे, पण काही ही धंदा आम्ही कधी करत नाही। आमच्या भूमिका बिलकुल ठाम असतं। नाही पूछा छोड़ दो, तर पूछा तो ठीक आहे। तो आम्ही आमच्या ठिकाणी बिलकुल व्यवस्थित आहे, स्वाभिमानी आहे। कोणाचा पक्ष संपवण्याची ताकद नसतं आणि त्याचं तितका आत्मविश्वास आमच्या लोकांवर, कार्यकर्त्यावर आहे। त्याच्यानं कापसाच्या भावाचा विषय असेल, घरकुलाचा प्रश्न असेल, मजुराचा प्रश्न असेल, आणि आमचं बॅलेट आम्हाला पाहायला भेटलं पाहिजे। हा किमान जो अधिकार, हक्क आम्हाला दिलेला आहे तो किमान आबिद राहायला पाहिजे। हे मोहीम राबवू आम्ही। याच्या आधी सुद्धा तुम्ही एकदा नाराजी व्यक्त करून दाखवली की छोट्या पक्षाला विचारलं जात नाही। हे कोण करतं? म्हणजे भाजपकडून होतं, शिंदे? ते काय नॅचरल आहे ना। कसं आहे, गरज असती तर 4 फोन केले असते। तुम्हाला माहिती आहे, लोकसभा, विधान परिषदचे हे असली काय म्हणते निवडणूक, राज्यसभेची, अरे बच्चू निघाला का, किंवा कुठलाही आमदार, आणि ते झाल्यानंतर चहाला पण विचारत नाही। हे मी 20 वर्ष अनुभवतो आहे। त्याच्यानं मला ते सगळं माहीत आहे आणि नाक कसं दाबावं ते माहीत आहे आणि कोणत्या प्रश्नासाठी दाबावं ते पण माहीत आहे। आणि आम्ही तेवढे स्पष्ट पण आहे आणि आम्हाला कोणाची भीती पण नाही आहे, डर नाही आहे जनतेके सिवाय। कोणता नेता नाही आमचा आम्ही त्याच्यासमोर झुकाव, बिलकुल नाही, तो विषयच नाही आहे। मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवून तुम्ही गेले होते, मुख्यमंत्र्यांसोबत या संदर्भामध्ये काही चर्चा झाली का? त्यांनी काही? आम्ही चर्चा करणार नाही, त्यांनी केली तर आम्ही चर्चेला सुरुवात करू। आम्हाला त्याची काही गरज वाटत नाही, पण आम्ही स्वतःहून चर्चा कराव एवढे आम्ही लहान नाही। पक्ष त्यांचा मोठा जरी असला तरी आमची विचारधारा आहे आणि त्याच्यानं आमच्या विचारधारेनं आम्ही जातो। लोकसभेमध्ये 200 उमेदवार उतरवायचं तुमचं सगळ्यात मोठी लिस्ट आमच्या पक्षाची राहील। बाकीचे पक्ष 450 काय 500 उमेदवार उभे करेल, आमचा पक्ष 2 ते 3 हजार करेल। किती मतदारसंघामध्ये ते अजून सांगू ना, वेळ आली का? नक्कीच 200च्या वर उमेदवार एका मतदारसंघात उभं करण्याची तयारी असल्याचं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन साईस, सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।